मुलांनो, जे उद्या परवापासून एक्झाम सुरू होते त्यासाठी आता गरजेचे आजच्या रात्री नंतर उद्या सकाळी किंवा आज रात्री तुम्हाला रिव्हिजन करायची आहे. ओके, रिव्हिजन हार्डली 2-3 तासात करायची आहे. सो 2-3 तासात ती रिव्हिजन कशी करायची मी शॉर्ट ट्रिक तुम्हाला सांगतो, त्या फॉलो करा. येस, बघा, अभ्यास करताना युनिट वाईज आपण अभ्यास केलाय, टॉपिक वाईज अभ्यास केला, बरोबर. मग आता अभ्यास करताना काय करायचं, त्या टॉपिक्स मध्ये काय काय पॉईंट्स होते डोळे झाकायचे, फक्त मेन पॉईंट्स आठवायचे, बाकी डिटेल मध्ये आठवायचं नाही. ते मेन पॉईंट आणि मेन काही शब्द असतात, मेन पॉईंट्स असतात, मेन काही शब्द असतात. ओके, याच्यावरनं काय होतं आपल्याला पूर्ण लिहिता येतं, तेवढंच आठवायचं. ह्या युनिटमध्ये ह्या पॉईंट मध्ये एवढेच मेन शब्द, एवढेच पॉईंट आहे असं. त्याच्यानंतर काही डायग्राम असतील, डायग्राम पटापट बघून घ्यायच्या पुस्तकामध्ये. हा, ही डायग्राम अशी बरं का, पहिल्यांदा बघितली की पुन्हा डोळे झाकायचे, पुस्तक बंद करी, डायग्राम अशी, याच्यात हे पॉईंट, याच्यात हे आहे, हे अॅरो आहेत, हे प्रेझेंटेशन आहे, नाही आठवली पुन्हा पुस्तक उघडायचं, पुन्हा ती डायग्राम चेक करायची. असं डोळे झाकून पहिल्यांदा न बघता आठवून बघण्याचा प्रयत्न करायचा. आठवलं नाही तर पुन्हा पुस्तक उघडायचं, चेक करायचं, पुन्हा पुस्तक झाकायचं, डोळे झाकून आठवून बघण्याचा प्रयत्न करायचा. या वेळी डायग्राम्स आल्या, महत्वाचे पॉईंट्स आले, शब्द आले, हे फटाफट करायचे. आणि तू पूर्ण तुझ्या सब्जेक्टचा रिव्हिजन हार्डली 2 ते 2.5 तासात डिटेलमध्ये करू शकतो. नंतर आता हे की प्रत्येक क्वेश्चनला किती टाइम द्यायचा आहे. समजा एखादा युनिट टफ आहे, त्याच्यावरच्या क्वेश्चनला तुला समजा अर्धा तास आयडियली एका क्वेश्चनला असतो आपण, बरोबर, क्वेश्चन एका मेन क्वेश्चनला, तर अर्धा तासापैकी त्या युनिटला मी साधारणतः 40 मिनिटं देऊ शकतो. तर मग ते 10 मिनिटं वाढले, दुसऱ्या युनिटला मी 25 मिनिटातच करू शकतो. मग हा आयडियली कुठल्या क्वेश्चनला किती टाइम द्यायचा आहे ते पण आयडियली इथे तू ठरवून ठेव. नंतर इम्पॉर्टंट क्वेश्चन जे ऑलरेडी तू केलेले होते, कारण हे पासिंगसाठी महत्वाचे, स्कोरिंगसाठी याच्यानंतरचा पार्ट आहे, तुझा एक्स्ट्रा करतो. पण पहिल्यांदा इम्पॉर्टंट क्वेश्चन ते पण एकदा रीड करून घे, त्यांचे सोल्युशन तुझ्याकडे नोट्स शॉर्ट मध्ये बनलेले असतील, त्या शॉर्ट नोट पटापट रीड करून घे. नंतर कॅल्सीच्या ज्या ट्रिक्स असतील त्या एकदा पुन्हा पटापट एखादं गणित करून त्या कॅल्सीच्या ट्रिक रिकॉल करून घे. ओके, आणि सगळ्यात महत्वाचं जे डेरिव्हेशन असतात, न्यूमरिकल असतात, त्यांच्या स्टेप्स असतात, फॉर्म्युले असतात, त्या पण एका कागदावर लिहून असतील, त्या फक्त तेवढंच वाचायचं. डिटेल डेरिव्हेशन न्यूमरिकलला जाण्याची गरज नाही, डोळे झाकून ते आठवून बघायचं. यावेळी शॉर्ट मध्ये रिव्हिजन कर, या मेन गोष्टी फक्त बघून घे. बघ, एका युनिटला तुला 30-40 मिनिटं लागू शकतात, म्हणजे 4 युनिट असतील किंवा 5 युनिट असतील, तो हार्डली तुझा 2.5 ते 3 तासात प्रॉपर रिव्हिजन होईल आणि पेपरला गेल्या तुला सगळं आठवेल. बघ, तू गॅरंटेड स्कोरिंग करशील. क्लिअर. आणि अभ्यास करताना आज नंतरचे जे उद्यापासूनचे पेपर आहेत त्यांच्यासाठी सुद्धा अभ्यास करताना नक्की पर्पल ॲड ऍप्लिकेशन डाउनलोड कर, त्यावरनं कोर्सेस घेऊन अभ्यास कर. कमीत कमी वेळेत तुझा अभ्यास क्लिअर होईल आणि तू त्या विषयात गॅरंटेड वर्गात पहिला येशील. कारण खूप सोप्या पद्धतीने मराठीत SVP ओरिएंटेडच आम्ही शिकवलं, तेवढंच करायचं जेणेकरून एक दिवसात सुद्धा तुझा विषय निघेल. थँक्यू.